नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी सकाळी तुम्हाला गुड सुप्रभात. आणि आपण पाहतोय सकाळी शेतकऱ्यांची दिनचर्या कशी सुरुवात होते. तर इकडे आपण ओंडा आणि बांडा बांधलेला आहे आणि त्यांना चारा टाकलेला आहे. इकडे चारा टाकल्यानंतर पहा, आता ही जी मक्का आपली इकडची तुम्हाला सांगितलं होते या साईडची, तिला पाणी कमी पडत चाललं आहे म्हणून आपण मक्का पण ढोरांना टाकायला लागली. इकडे धन्नो आहे, आता ही धन्नो बांधलेली आहे आणि आता हिला चारा टाकून दिलेला आहे. त्यानंतर इकडे शेणगेण उचलायचं आहे. सध्या दूध नाही आहे, दूध नसल्यामुळे काय होतं आहे सध्या चालू आहे समजा. त्यानंतर इकडे आपले सगळे परिवार, छोटे मोठे सगळे परिवार आता सोडलेले आहे. सोडून त्यानंतर आता यांना दूध पाजलेलं. आता हे नवीनच आपल्या परिवारामध्ये सदस्य झालेले आहे चिंगू मिंगू. ते त्या टिकलीचे आहे, ती तेव्हा ते टिकलीचं लक्ष सगळं त्यांच्याकडे राहतं आणि ते असे फिरत राहतात. ही मुराची, ही पण एक मुराची आहे. हा बोकड बी मुराचा आहे आणि ही मुरा बकरी. बाकीच्याचं नामकरण झालेलं आहे, काहीचं बाकी आहे अजून. यांच्या दोघांचं चिंगू मिंगू ठेवलेलं आहे सध्या, असं चालू आहे. आता हा भाग आपला गोठ्याचा आहे आणि या गोठ्याचा भाग आहे ना आपल्याला पूर्ण झाडून घ्यायचा आहे. इकडून सूर्य चमकतोय. आता हे असं स्टेट लावले, म्हणजे फळी लावलेले, दोघात अंतर ठेवले पत्तर लावून, आणि इकडून पुन्हा केलेले आहे. आणि आता हे गाईचं आहे. आता हे पूर्ण शेणगीन उचलून टाकायचं आहे. हे गावाने आपणच घरीच तयार केलेलं आहे. आणि आपला छोटासा दरवाजा आहे आणि आपल्याला आता नवीन बखर तयार करायची आहे म्हणून जुन्या बखरीचं थोडं लूक आपण घेतलेलं आहे. कसं आहे काय आहे त्यामुळे हा आपला उखाडा पाहून घ्या. असं आहे शेतकऱ्यांचं जीवन, म्हणजे कसं असतं हे असं आहे. सकाळी शेतकऱ्यांची डेली लाईफ अशी असते. आल्यानंतर पहिले जनावर बाहेर बांधायचे, मग त्यांना चारा टाकायचा आणि मग नंतर हे करायचं. आता हे ग्रामीण भागात सगळ्या लोकांना माहिती आहे, पण शहरी भागामध्ये कसं आहे की सकाळी शेतकऱ्यांचं कसं असतं. जसं शहरी भागामध्ये त्यांना सकाळी डबा तयार करणं, हे करून मग पुन्हा कंपनीत जाणे, तसं आमच्याकडे नाही. आता हे जे आहे ना, अशा पद्धतीनं आमच्याकडे चालू आहे. असं चालतं सकाळी. आणि आता हे जे डोंगर रान तर पहा आपलं कसं दिसतंय, आता पूर्ण वाळलेलं दिसतंय ना. आता इकडे थोडं आता आम्हाला पण करमत नाही. सगळं डोंगर आता वाळून गेलेले, चौकडे असं वाळलेलं दिसतंय. आणि आता आपल्या तरी